नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. मंगळवारी 27 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी अनेक अशा मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे. माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मात्र त्यांचा नेमका कल कोणाकडे आहे याबाबत सध्या अनेक प्रश्न केले जात आहेत. कारण माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील यांना पाठिंबा दिलेला होता. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपात त्यांचा पेच मिटला नाही किंवा त्यांच्यात काही मतभेद झाले, ज्या सध्या वेगवेगळ्या चर्चा ऐकायला येत आहेत. त्यावरून सध्या पाटील आणि पाटील यांची जगताप यांनी साथ सोडली असल्याचं चित्र सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात दिसत आहे. जगताप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी शिंदे व बागल यांचे निवडणुकीत उतरलेले उमेदवार जगताप यांची भेट घेत आहेत. याबरोबर खासदार मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या निवडणुकीत उतरलेले तुतारी या चिन्हावरील उमेदवार देखील जगताप यांची भेट घेत आहेत. त्यावरून नेमका जगताप यांचा कोणाला कल असेल यावरून सध्या वेगवेगळ्या चर्चा आणि वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. नगरपालिका निवडणुकीत जगताप यांचा जो पराभव झाला त्यामध्ये पाटील यांनी त्यांच्या एकाही सभेला हजेरी लावली नाही किंवा उघडपणे काहीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे हा पराभव झाला असल्याची चर्चा करमाळा शहरातील देखील जगताप गटाचे कार्यकर्ते करत आहेत. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जगताप यांनी पाटील यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय देखील घेतला होता. जागा वाटपाबाबत त्यांच्या काही बैठका देखील झाल्या होत्या. मात्र त्या बैठकांमध्ये देखील पाहिजे तसा जगताप यांना प्रतिसाद मिळाला नसल्याची चर्चा आहे आणि त्यावरूनच त्यांनी पुन्हा वेगळा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन तटस्थ राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर जगताप यांच्याकडं शिंदे व बागल यांच्या उमेदवारांचा कल वाढलेला आहे आणि तिकडं आशीर्वाद घेण्यासाठी अनेक कार्यकर्ते उमेदवार जात आहेत. निवडणुकीची अर्ज दाखल करण्याची शेवटची जी तारीख होती त्याच दिवशी जगताप यांनी भूमिका मांडली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, भारत अवताडे यांच्यासह चिवटे यांनी त्यांची भेट घेतली होती. ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी देखील भाऊंची भेट घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील यांनी देखील भाऊंचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यानंतर नीलकंठ देशमुख तकीक यांनी देखील भाऊंचा आशीर्वाद घेतला आहे. तुतारी या चिन्हावर निवडणूक रिंगणात असलेले सातोली येथील अमरजित साळुंके व त्यांच्या समर्थकांनी देखील माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांची भेट घेतलेली आहे. या नेमकं भेटीचं कारण काय हे जरी अद्याप उघड होत नसलं तरी देखील त्यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावरती दिसत आहेत आणि यामध्ये ते नेमकी काय भूमिका घेतील हे देखील पाहावं लागणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा किती परिणाम होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र पाटील यांचे जे समर्थक आहेत केम येथील अजितदादा तळेकर, त्यांच्या पत्नी देखील केम गटातून या निवडणूक रिंगणात आहेत. याशिवाय पाटील गटाचे जे काय उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यांच्यातील अनेक काही सोशल मीडियावरती जे बॅनर पोस्टर दिसत आहेत त्यावरून देखील जगताप यांचा फोटो हटवला असल्याचं दिसत आहे. अनेक फोटो सोशल मीडियावरती सध्या दिसत आहेत, त्यावरती मोहिते पाटील यांचा देखील फोटो दिसत नाही. या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अर्ज छाननीच्या दिवशी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी वेगळं चित्र काहीतरी दिसेल आणि जगताप व मोहिते पाटील आम्ही बरोबर आहोत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. मात्र त्यानंतर अनेक हालचाली घडताना दिसत आहेत. उघडपणे अजून कोणीही भूमिका मांडलेली नसल्या तरी नेमका यांचा कल कोणाकडे असू शकतो
हे यावरून स्पष्ट होत आहे. येणाऱ्या काही दिवसात यावरती स्पष्ट भूमिका मांडल्या जातील का, हे देखील पाहावं लागणार आहे. जगताप गटाने नेमकी या निवडणुकीत काय भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. धन्यवाद.